कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे शिलेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत महापालिकेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आपण घेत आहोत. आज मी आलोय प्रभाग क्रमांक 11 मध्ये. या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते रोहित दीपक भाले यांची आज आपण विशेष अशी मुलाखत घेणार आहोत. नमस्कार रोहितजी. नमस्कार. रोहितजी, आता प्रभाग क्रमांक 11 मधून तुमचं नाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी पुढे येत आहे, याबद्दल काय सांगाल? नमस्कार, मी रोहित दीपक भाले, प्रभाग क्रमांक 11 मधून इच्छुक आहे. कैलासवासी संतुकेगौड साहेब, माजी नगरसेवक, माझे भाऊ यांच्या आशीर्वादाने मी निवडणूक लढवत आहे. आजपर्यंत तुम्ही बरीचशी सामाजिक कार्य केलेली आहेत. त्या सामाजिक कार्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. 2019 मध्ये जेव्हा पूर आला तेव्हा पूरग्रस्तांना प्रत्येक भागामध्ये जेवण पोहोचवण्याचं साहेब काम केलेच आहे. कोरोनाच्या काळामध्ये भाजी वाटप, धान्य वाटप, कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिल्याचे काम मी केलेच आहे. ना कोणते पद नसताना स्वखर्चातून हे सर्व कार्य करत आलो आहे आणि इथून पुढे करत राहणार. जीवाची पर्वा न करता साहेब अहोरात्र जनतेसाठी मी झटलो आहे. तर रोहितजी, आता प्रभाग क्रमांक 11 हा आता मोठा झालेला आहे. 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झालेला आहे. तर याची संपर्क यंत्रणा तुम्ही कशी राबवणार आहे? माझे साहेब मित्र परिवार मोठे आहेत आणि मोठ्या संख्येने आहेत. माझ्यासाठी माझे मित्र जनतेसमोर माझे कार्य पोहोचवण्याचे काम करत आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून तुम्ही इच्छुक आहात, तर या प्रभागातील मुख्य समस्या तुम्हाला काय वाटतात? या प्रभागामध्ये ड्रेनेज, गटर, लाईट, इतर काही समस्या आहेत. त्या नक्कीच मी पूर्ण करण्याचे काम करीन. साहेब, या प्रभागातील एक मुख्य समस्या म्हणजे येथील कामगार चाळ जी आहे, ती कामगार चाळीबद्दल आता खूप जुनी झालेली आहे, कमकुवत झालेली आहे, कधी पण ढासळण्याची शक्यता आहे. तर याबद्दल तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात, काय केलेला आहे? साहेब, कामगारचा येथे मोठ्या संख्येने माझे मित्र परिवार आहेत. त्यांच्या घरी जाऊन मी तिथली परिस्थिती पाहिली आहे. कधी इमारत पडण्याची शक्यता आहे, त्यांच्या जीवितात धोका आहे. मी निवडून जर आलो तर नक्कीच पहिले काम मी कामगार चाळ बांधून देण्याचे काम करीन. रोहितजी, आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, तर कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात आणि तुम्हाला त्या पक्षाकडून तिकीट मिळण्याची खात्री आहे का? साहेब, मी भाजप पक्षातून इच्छुक आहे. आमदार अमल माडिक साहेब, खासदार धनंजय माडिक साहेब यांच्यासाठी भाजप पक्षासाठी मी प्रामाणिकपणे काम केलं आहे. त्यामुळे माझ्या कामाची पोचपावती म्हणून मला तिकीटसाठी माझा नक्कीच विचार केला जाईल आणि अपेक्षा आहे की तिकीट मला जाहीर होईल. रोहितजी, तुमची म्हणा किंवा तुमच्या पक्षाची म्हणा भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी विशेष काही यंत्रणा आहे का? साहेब, मी सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत प्रभागामध्ये गाठीभेटी घेत असतो व सर्वांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. रोहितजी, तुम्हाला नागरिकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि नागरिकांनी संधी दिली महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहण्याची, तर पुढचं ध्येय काय आहे? सर्व नागरिकांना माझ्यावर विश्वास जर ठेवला तर नक्कीच प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. कारण मला सामाजिक कार्याची आवड आहे साहेब आणि नक्कीच प्रभागाचा विकास मी करेन. रोहितजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी दिलखुलासाच्या गप्पा मारल्या, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद.